संजय केळकर. अध्यक्ष महोदय, एकत्रित प्रस्तावावर या ठिकाणी बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये महापालिकेच्या संबंधी देखील प्रस्तावामध्ये विषय आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये वेळोवेळी ठाणे महानगरपालिकेच्या अनियमिततेसंबंधी, त्या ठिकाणी होत असलेल्या चुकीच्या पद्धतीने लेखापरीक्षणाच्या संबंधी मी वेळोवेळी या ठिकाणी माझे विचार मांडलेत. अध्यक्ष महोदय, परंतु मला खेद हा होतो की त्या प्रश्नांना उत्तरं कधीच नगरविकास खात्याच्या माध्यमातून मिळालेली नाही. इतक्या गंभीर स्वरूपाचे मुद्दे मी मांडल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्या विषयावर ना लेखी उत्तर ना तोंडी उत्तर, आणि त्याच्यामुळे हे काही योग्य नाही. अध्यक्ष महोदय, मग प्रशासकीय काळातल्या महापालिकेच्या संबंधितला असो किंवा त्याच्या आधीच्या काळापासूनचा असो, अध्यक्ष महोदय, स्थानिक निधी लेखापरीक्षण जे आहे, या संचालनालयाचा अहवाल जो आहे त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे गंभीर असे आक्षेप घेतलेले आहेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये इतकी अनियमितता आणि अतिप्रदान झालेल्या वसूलपात्र रकमेच्या वसुलीबाबत तक्रार, हे मी सांगत नाही. अध्यक्ष महोदय, स्थानिक निधी लेखापरीक्षण अहवाल सांगतोय की ज्या ठिकाणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी कोट्यावधीचे नुकसान झालेले. अध्यक्ष महोदय, ठाणे महापालिकेचा वार्षिक बजेट जे आहे ते 4000 कोटी आहे. आता यावेळेला डिक्लेअर होईल ते 5,500-6 हजार कोटीपर्यंत जाईल. या ठिकाणी 2021 ते 2025 केंद्र व राज्य शासनाच्या योजनांद्वारे SNURM, स्मार्ट सिटी, अमृत योजना, स्वच्छ भारत, MMRDA, नगर विकास, या सगळ्याच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 कोटी रुपये जे आहे ते या महापालिकेला प्राप्त झाले. अध्यक्ष महोदय, आता ह्याच्यामध्ये पारदर्शकता नसल्यामुळे या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आज आमच्याकडे निधी नाही म्हणतोय. आज आम्हाला 2,500 कोटीचा काय खर्च झाला, तो जमा कसा झाला, त्याचा खर्च कसा झाला, त्याचा तपशील आजपर्यंत महापालिकेने कुठल्याही प्रकारे दिलेला नाही. अध्यक्ष महोदय, ह्या लेखापरीक्षणच्या ऑडिटच्या संबंधी मी 2 अधिवेशनात बोलल्यानंतर त्यांनी आत्ता 3 वर्षाचं ऑडिट पूर्ण केलं, आणि ते सुद्धा ऑडिट जे आहे ते आम्हाला पाहिजे, अपेक्षित आहे तसं नाही आहे. सर्व विभागाचं ऑडिट झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी स्वतः टॅक्स कन्सल्टंट आहे. मी 28 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे. मला कल्पना आहे की कशा पद्धतीने ऑडिट आपलं सादर झालं पाहिजे, परंतु अनेक विभागाचं वर्षा तर नागरिकांसमोर कुठून येणार. अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती ठाण्यासारख्या महापालिकेची. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे जी रक्कम जी आहे ती वसूलपात्र होती, ती वसूलपात्र रक्कम देखील यांनी वसुली करण्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे. म्हणजे एकीकडे आमच्याकडे निधी नाही आहे, आमच्याकडे शौचालयाला देखील निधी नाही आहे, आमच्याकडे रस्त्याकरता निधी नाही आहे, आणि दुसरीकडे अध्यक्ष महोदय, स्थानिक निधी लेखापरीक्षणच्या माध्यमातून वसूल पात्र रक्कम जी आहे ती गेल्या 6 वर्षामध्ये 600 कोटीच्या वर आहे. अध्यक्ष महोदय, आता ही का तुम्ही वसूल केली नाही? मोठमोठे बिल्डरकडनं वसूलपात्र रक्कम होती ती गेलेली नाही आहे. निरनिराळ्या ठिकाणी टॉवर उभारले गेले, निरनिराळ्या मोठ्या कंपन्यांचे टॉवर उभारले गेलेले आहेत, परंतु त्यांच्याकडनं देखील वसुली केली गेलेली नाही आहे. की जे ते देणं लागतात महापालिकेला, न्याय्य वसुली आहे ती, परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अध्यक्ष महोदय त्यांनी नोटिसा काढल्या नाहीत किंवा विशेष कलेक्शनसाठी प्रयत्न केले नाहीत. अध्यक्ष महोदय, आणि आज आता 31 मार्चपर्यंत टॅक्स गोळा करायचा आहे म्हणून गरिबाला नोटिसावर नोटिसा पाठवत आहेत, पाणी कापू, अमुक कापू, तमुक कापू. आणि यांच्याकडनं रक्कम गोळा केली तरी देखील तुमचा कोटा पूर्ण होतो. अध्यक्ष महोदय, परंतु यांना तुम्ही मोकाट सोडणार, आणि गरीब लोकांना जे BSUPमध्ये राहतात, झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांना तुम्ही नोटिसावर नोटिसा पाठवणार, दमदाटी करणार, आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय
हे गंभीर प्रकरण आहे. ही सगळी जी प्रकरणं आहेत अध्यक्ष महोदय, माझी तर याच्यामध्ये उच्चस्तरीय आपण चौकशी केली पाहिजे. याच्यामध्ये इतक्या प्रकारचा अपहार आहे, अनियमितता आहे अध्यक्ष महोदय. आता बिटकॉइन इंडिया यांना काय कमी आहे का? 1.40 कोटी रुपये साहेब अध्यक्ष महोदय यांच्याकडनं वसूल केलेले आहेत. तांत्रिक सल्लागाराला जास्त दिले गेले 1,87,00,000. याच्यामध्ये मोठ्या मोठ्या रकमा पण आहेत अध्यक्ष महोदय. हे मोबाईल टॉवर जे आहेत याच्याकडनं 24 कोटी रुपये वसुली बाकी आहे अध्यक्ष महोदय. परंतु अनधिकृत मोबाईल टॉवर पण त्या ठिकाणी मौजूद आहेत. आणि त्याच्यामुळे याची यादी तर माझ्याकडे आहे, ही मी कधीही देऊ शकतो. परंतु अशा पद्धतीने लूट की छूट अशा पद्धतीने कारभार जर चालत असेल तर महापालिकेकडे पैसे कुठून राहणार? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महापालिकेमध्ये पैसे आले, परंतु ते पैसे कशा पद्धतीने तुम्ही खर्च केले याचा हिशेब आम्हाला दिला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय. तो कशा पद्धतीने खर्च केला गेला? का एकाच कामाकरता 2-2 वेळा तो खर्च केला गेला? का नुसतं काम दाखवून पैसे काढले गेले? अशा अनेक प्रकारची अनियमितता जी आहे ती पुराव्यानिशी समोर असताना, आणि म्हणून मी जी मागणी करतोय की ही याची एक उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. कारण की हपापाचा माल गपापा अशा पद्धतीने महापालिका चालणार नाही. शेवटी याला ही जनतेला त्याला उत्तर द्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे ही जी अनियमितता आहे, ही जी अपारदर्शकपणा आहे, याची चौकशी होण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. मान्यता पूर्वता न करता जादा रक्कम ठेकेदारांना देऊन टाकली अध्यक्ष महोदय. विशेष निधीसाठी महापालिकेचे आयुक्त महापालिकेला शासनाला पत्र देतात की आम्हाला विशेष निधी द्या. 24 जुलैला त्यांनी पत्र दिलं आहे. आता हे वसूल करा, विशेष निधीची गरजच नाही आहे. पण तुम्ही पत्र देताय की आम्हाला शासनाला पत्र दिलं आहे की परिवहन सेवा उपक्रम कार्यरत कर्मचारी सेवानिवृत्त वेतनधारकांना प्रलंबित रक्कम अदा करण्यासाठी शासनाकडे 364 कोटीची मागणी केली आहे. अरे इथे तुमच्या घरामध्येच तुमची बाकी आहे. 600 कोटीपेक्षा जास्त रक्कम जी आहे ती त्या ठिकाणी तुम्ही वसूल करायला पाहिजे, पण ती केली गेली नाही आहे. आणि नसत्या शासनाकडनं रक्कम मागण्याची पत्र आपण पाठवतो आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे हे जे काही आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, त्या ठिकाणी ऑडिटर असेल, तिथला लेखा विभाग असेल, त्याची सबंध चौकशी या आर्थिक गैरव्यवहाराची गेल्या 3 वर्षाची अध्यक्ष महोदय झाली पाहिजे. अशा प्रकारची माझी या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये ठाणे महापालिकेच्या मालकीच्या 15,000 कोटीच्या मालमत्ता आहेत अध्यक्ष महोदय. मालमत्ता मिळकतीच्या व्यवस्थापनामध्ये इतकी अनियमितता आहे, नियमबाह्य निर्णय प्रक्रिया आहे आणि संभाव्य आर्थिक अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असून आकृतीबंधानुसार सुमारे 45 ते 50% पदं रिक्त आहे. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या स्थावर मालमत्ता मिळकती या प्रमुख महसुली स्तोत्राचे प्रभावी व्यवस्थापन अपेक्षित असताना संबंधित मालमत्ता नाममात्र 1 रुपया वार्षिक भाडेदराने पण दिलेले आहेत अध्यक्ष महोदय. आर्थिकदृष्ट्या तोट्याच्या अटींवर परिचालन तत्वावर काही ठराविक खाजगी संस्था ठराविक व्यक्तीला फोकस ठेवून या ठिकाणी त्या देण्यात आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. ठराविक संस्थांना देण्यात आलेले आहेत, ठराविक ठेकेदारांना अध्यक्ष महोदय देण्यात आलेले आहेत. आणि सदर मालमत्ता ज्या आहेत अध्यक्ष महोदय, वर्षानुवर्षे त्याच संस्थांना त्या ठिकाणी त्या वाटप प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धात्मकता न दाखवता त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या नागरिकांचं, या महापालिकेचं कोट्यवधी रुपयांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अध्यक्ष. याच्यामुळे नागरिकांच्या हक्कावर गदा आलेली अध्यक्ष महोदय. तरण तलाव असेल, व्यायामशाळा असेल, बहुउद्देशीय सभागृह असेल, मैदान असेल, कला दालनं असतील अध्यक्ष महोदय, या सार्वजनिक सुविधा आहेत अध्यक्ष महोदय. या सार्वजनिक सुविधा ठाणेकरांना कमीत कमी दराने, माफक दराने उपलब्ध होणे अपेक्षित होतं अध्यक्ष महोदय. परंतु त्या ठिकाणी खाजगी संस्था आणि ठेकेदारांना मनमानी पद्धतीने अवाजवी दर निश्चित करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिले अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे या मालमत्तेच्या संबंधामध्ये तर इतके गंभीर आहे
की याची तर श्वेतपत्रिका काढली पाहिजे, याचं ऑडिट केलं पाहिजे, वेगळं हा विभाग म्हणून ऑडिट केलं पाहिजे, की आय जीच्या जीवावर बायजी उदार महापालिकेने बांधायचं आणि कोणीतरी अ ब क कुठली तरी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती ती चालवणार. त्या ठिकाणी जर सामान्य आपल्यासारख्या नागरिकाला जर त्या ठिकाणी तो हाल पाहिजे असेल किंवा त्या ठिकाणचं दालन पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला जाऊन विचारणार, महापालिकेला विचारणार नाही. ही कुठला न्याय आहे? अजबच न्याय आहे हा. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टीची जी आहे ती त्याचा परिणाम जो आहे तो या सगळ्या 25 लाख ठाणेकरांवर होतो आहे अध्यक्ष महोदय. की आय जीचा कोणी आपलं त्या ठिकाणी हक्क बजावतोय आणि तो त्या ठिकाणी त्याची कमाई करतोय. महापालिका बांधते, कमाई भलताच माणूस करतोय. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय या संबंधामधली कठोर अशा प्रकारची चौकशी जी आहे ही मालमत्ता विभागाच्या संबंधामध्ये देखील अध्यक्ष महोदय झाली पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी SRA प्रकल्प जे आहेत ते असंख्य SRA प्रकल्प जे आहेत ते अजून प्रलंबित आहेत. म्हणजे याची काय गाठसाठ आहे मला कळत नाही. कोण त्यांच्यावर प्रेशर आणतं मला कळत नाही. SRA मधले जे अधिकारी आहेत हे अधिकारी देखील कठोरपणे या विकासावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे आमचे जे झोपडपट्टीवासी आहेत यांना भाडी मिळत नाही. एक वर्ष 2 वर्ष. परवा तर कोपरीच्या एक विकासकाने 5 कोटी रुपयाचं भाडं बाकी ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी सेलचा जो काही भाग आहे तो विक्री करून मोकळा झालेला आहे. अध्यक्ष महोदय याच्यावर कोण नियंत्रण ठेवणार? याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसल्यामुळे आज तिथल्या झोपडपट्टी धारक जो आहे तो या SRAच्या संबंधामध्ये देखील देशोधडीला लागला अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये मी वेळोवेळी सांगितलं क्लस्टरचं या ठिकाणी एक क्रांतिकारी पाऊल उचललं होतं. आम्ही त्यावेळेला कौतुक केलं. पण आजसुद्धा एकही क्लस्टर आमच्या इथे उभा राहिलेला नाही. मी वेळोवेळी विनंती केली की या ठिकाणी मिनी क्लस्टरची गरज आहे. मिनी क्लस्टरची देखील उभारणी जर आपल्याला करता आली तर त्याचा निश्चितपणे ठाण्यातल्या लोकांना उपयोग होईल. परंतु मिनी क्लस्टरची अजून उभारणी झालेली नाही आणि क्लस्टर देखील अजून अस्तित्वात झालेलं नाही आणि क्लस्टरचे 44 आराखडे करून मोकळे झालेले अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे याच्या संबंधामध्ये एक कालबाह्य अशा प्रकारचा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण करण्याची देखील गरज आहे, अशा प्रकारची मी मागणी करतो अध्यक्ष महोदय. या ठिकाणी जेलच्या संबंधामध्ये देखील पोलीस क्वार्टर्स आणि याच्या संबंधी देखील विषय आहे अध्यक्ष महोदय. तर याच्यामध्ये ठाणा जेल हा ऐतिहासिक जेल आहे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी शासनाने निधी मंजूर केला तिथल्या जेल क्वार्टर्ससाठी. तिथला जो स्टाफ आहे, अधिकारी आहे, तो निधी बंद केला. गृह विभागाने का त्यांना आदेश दिले की आता ही जेल जी आहे ती आता बंद करायची आहे, ही जेल हलवणार आहे? ही काय बिल्डर लॉबीची याच्यामध्ये घाट घातलाय का? हा बिल्डर लॉबीचा डाव आहे का? एक जेल बंद करून दुसरीकडे नेणं ही सोपं काम नाही आहे. आजच या ठाणे जेलमध्ये 64 कैदी त्या ठिकाणी आहेत. याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. परंतु आजूबाजूच्या भागामधल्या बिल्डरला त्या ठिकाणी विकास व्हावा. जेलच्या भिंतीपासून ठराविक अंतरावरच तुम्हाला ठराविक अंतराच्या बाहेरच विकास करता येतो. तो आता त्यांचा विकास थांबला. त्याच्यामुळे त्यांनी 60 गाठ बांधून या ठिकाणी हे सगळं बंद केलं आणि या क्वार्टर्सचं काम देखील थांबवलं अध्यक्ष महोदय. निधी तयार आहे, टेंडर तयार झालेले आहेत. ह्या लोकांनी काय पडक्या क्वार्टरमध्ये राहायचं? समोर पावसाळा उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ठाण्याच्या लोकांचा कडाडून विरोध आहे की अशा प्रकारे ही जेल बंद करून, की ज्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. हा जेलच्या आधी हा किल्ला होता, त्या ठिकाणी अनेक आम्ही स्मारकं उभी करतोय आणि एखादं जेल त्या ठिकाणी तुम्ही बिल्डर लॉबीच्या आग्रहाला बळी पडून करत असाल तर ते आम्हाला चालणार नाही अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे हे ताबडतोब तुम्ही मान्यता दिली पाहिजे आणि या जेल क्वार्टर्सचे काम जे आहे ते पूर्ण झालं पाहिजे. तिथल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी राहण्याची त्या ठिकाणी वानवा होता कामा नये अध्यक्ष महोदय. म्हाडाच्या संबंधामध्ये देखील अध्यक्ष महोदय विकासकांना FSI जास्ती दिला गेला. का? तर त्याचा जो PAPचा प्रॉडक्ट येईल तो म्हाडाच्या ताब्यात जाईल आणि त्या निमित्ताने म्हाडाला त्या प्रॉडक्टचा उपयोग करता येईल. विकासकांनी बांधले, अनेक फ्लॅट बांधले, 802 फ्लॅट आहेत. अजून त्यांनी म्हाडाकडे दिलेले नाहीत. म्हाडाला पण काही चिंता नाही, महापालिकेला पण चिंता नाही. आणि त्याच्या वर्ताण म्हणून काही विकासकांनी जे PAPचे फ्लॅट आहेत ते विकून देखील मोकळे झाले. ज्या लोकांनी विकत घेतले ते माझ्याकडे आले की तुम्ही साहेब याच्यामध्ये अधिवेशनात विषय उचलला होता, पण आता आम्ही विकत घेतलेले आहेत.
आम्हाला माहिती नव्हतं की हे शासनाकडे द्यायचे फ्लॅट आहेत म्हणून. विकासकावर एका विकासकावर फक्त अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल केला आहे, फक्त गुन्हा दाखल केला आहे. बाकी त्याच्यावर कुठलीही ॲक्शन करायला केलेली नाही. माझी मागणी आहे की यांच्या मुसक्या बांधायला पाहिजेत अध्यक्ष महोदय, की ज्या कामाकरता ते फ्लॅट होते ते तुम्ही विकासकांनी विकून टाकले. त्या विकासकांची चौकशी झाली पाहिजे, त्याची यादी त्यांच्याकडे आहे. नसेल तर माझ्याकडनं घेऊन जा, परंतु त्या विकासकांच्या मुसक्या बांधल्या गेल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय. हे कुठलं काम आहे? म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उधार. तुम्हाला जास्ती जो FSI दिला तो कशाकरता दिला, त्याचा उपयोग तुम्ही तुमच्याकरताच घेतला. आणि म्हाडा आणि महापालिका पण गप्प बसते अध्यक्ष महोदय. महापालिकेने तर खरं गुन्हे दाखल करायला पाहिजेत. फक्त एक गुन्हा दाखल झालेला आहे कासारवडोली पोलीस स्टेशनवर. तो गुन्हा देखील असाच करायला घेतलेला आहे. त्याच्याही पुढे काही पाठपुरावा केला गेलेला नाही अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि हे काम जे आहे, जे फ्लॅट आहेत ते म्हाडाकडे परत मिळण्याकरता प्रयत्न झाले पाहिजेत. आणि ज्या विकासकांनी अशा पद्धतीने काम केलेलं आहे त्यांना देखील त्यांच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अध्यक्ष महोदय, की जेणेकरून त्यांना त्यांच्यावर एक जरब बसली पाहिजे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी म्हाडाच्या ज्या बाळकुंबला इमारती आहेत त्या इमारती तर त्यांना दिल्या लॉटरीमध्ये, त्यांना मिळाल्या. 10 वर्षानंतर आम्ही प्रयत्न केला आणि त्यांना मिळाल्या. परंतु त्या ठिकाणची दुरुस्ती आहे, तिथलं संरक्षण आहे, तिथली संरक्षक भिंत आहे, अपुरं राहिलेलं काम आहे. एक नाही का दोन नाही साहेब. आम्ही 2-2 वेळेला त्यांच्या मिटिंगा घ्यायचा प्रयत्न केला, परंतु ना म्हाडाचे अधिकारी यायला मागत आणि ना त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करायला मागत. आणि त्याच्यामुळे ही जी लोकं आहेत त्या लोकांना कोण आसरा देणार, त्या लोकांना न्याय कोण देणार अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे ही बाब देखील अध्यक्ष महोदय गंभीर आहे आणि त्या संबंधामध्ये देखील संबंधित खात्याने याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी कामगारांचा देखील विषय जो आहे तो मी अधिवेशनामध्ये मागच्या मांडलेला होता अध्यक्ष महोदय. ठाण्यामध्ये चौफेर अनेक बंद पडलेले कारखाने आहेत अध्यक्ष. आता हे जे कामगार आहेत ते निधन पावले, वणवण फिरत आहेत, पण त्यांना अजून काही त्याची रक्कम पण मिळालेली नाही अध्यक्ष महोदय. बंद पडलेल्या कारखान्यामध्ये ज्यांनी 30-30 वर्ष कामं केली त्या बंद पडलेल्या कारखान्यांना युनियनने पण वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ज्यांचे जे कारखाने होते त्यांनी त्या जागा ज्या आहेत ते विकून पण मोकळे झाले आहेत. महापालिकेने त्यांना परवानग्या पण देऊन टाकल्या आहेत रेसिडेन्शियल बिल्डिंगच्या. आणि हे कामगार दर फिरत आहेत अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे या विभागाने या संबंधामध्ये गंभीर दखल घेतली पाहिजे. कामगार विभागाकडे याची यादी आहे. नसेल यादी तुमच्याकडे तर माझ्याकडे यादी आहे, मी देतो तुम्हाला. कारण त्या कंपनीमधले लोक आम्हाला भेटलेले आहे, सातत्याने ते पाठपुरावा करतायत. आणि त्यांचा जो योग्य मोबदला आहे, आपणच अधिनियम काढलेले आहेत, आपणच परिपत्रक काढलेली आहे. 2007चं परिपत्रक आहे की ती जागा किंवा माल विकायची असेल तर कामगारांची देणी पहिले दिली गेली पाहिजेत. अशा प्रकारचं शासनाचं परिपत्रक आहे अध्यक्ष महोदय. परंतु कामगाराला त्या ठिकाणी उभं केलं जात नाही अध्यक्ष महोदय. कंत्राटी कामगाराचा पण हाच विषय. ठाणे महापालिकेमध्ये मॅक्सिमम कामगार जर का असतील तर कंत्राटी कामगार आहेत. अहो त्यांना मिनिमम वेजेस तर द्या. ना कामगार खातं त्या ठिकाणी लक्ष देत, ना महापालिकेचे जे डिपार्टमेंट आहे ते लक्ष देत. त्यांना वेतन देखील मिनिमम वेजेसप्रमाणे दिलं जात नाही. त्यांना आयुर्विमा त्यांचा काढला जात नाही. कोविडच्या काळात ह्या लोकांनीच कामं केली, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मधल्या काळामध्ये आम्ही बैठक घेतली, त्यांनी आश्वासन दिलं आहे, परंतु ते प्रत्यक्षामध्ये उतरलं पाहिजे. प्रत्येक कामगाराचा विमा काढला पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याला संरक्षित केलं पाहिजे आणि कमीत कमी किमान वेतन जे आहे ते त्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मिळालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सहकारचा देखील या प्रस्तावामध्ये विषय आहे अध्यक्ष महोदय. आम्ही वेळोवेळी सांगतो की DDRचं कार्यालय जे आहे ते दलाल मुक्त करा अध्यक्ष महोदय. डीम कन्व्हेन्स करता या ठिकाणी अध्यक्ष महोदय अनेक प्रकारचे शासनाने इतके चांगले निर्णय घेतले आणि आता डीम कन्व्हेन्स करता फक्त 8 प्रकारचे पेपर्स आपल्याला सबमिट करायला लागतात अध्यक्ष महोदय. परंतु त्या 8 प्रकारच्या पेपर सबमिट केल्यावर देखील डीम कन्व्हेन्स का होत नाही? हे हाऊसिंग फेडरेशन हाऊसिंग आहेत ते नॉन प्रॉफिट सेक्टरवाले आहेत. ते ऑनररी काम करणारे लोक आहेत. या हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे लोक जे आहेत ते त्यांनी किती वेळा तुमच्या फेऱ्या मारायच्या.
मग त्याने कुठल्या तरी वकिलाला नेमायचं, कुठला तरी तिथला नेहमीचा माणूस असेल त्याला बघायचं. त्यामुळे हे ताबडतोबीने बंद झालं पाहिजे. याच्याकरता उपाययोजना केल्या पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि हे कार्यालय जे आहे ती दलाल मुक्त झाली पाहिजेत. डीम कन्व्हेन्स जे अतिशय सहज गतीने होणारा विषय झाला पाहिजे अध्यक्ष महोदय, परंतु तो होत नाही. अनेक ठिकाणी मी आजच सहकार मंत्र्यांची भेट घेतली. अनेक ठिकाणी DDR जे आहे ते मनमानी करतात. कोणीतरी काहीतरी फोन केला की ते भलतंच काहीतरी निर्णय देऊन मोकळे होतात आणि मग त्याला वरच्या न्यायालयात जायला लागतं, त्याच्यावरच्या न्यायालयात जायला लागतं. आणि त्यांच्यावर चाप कोण बसवणार अध्यक्ष महोदय? आणि त्याच्यामुळे या संबंधामधले देखील ही जी हाऊसिंगची प्रलंबित प्रकरणं आहेत, अनेक शेकडो प्रकरणं ते फाईलीवर फाईली जमा करून ठेवतात आणि हाऊसिंगचे लोक बिचारे चक्रा मारत फिरतात. त्याच्यावर न्याय काही दिला जात नाही, त्याच्यावर निर्णय काही होऊ शकत नाही. ही सगळी मंडळी थकून जातात, परंतु त्यांना न्याय मिळत नाही. आणि त्याच्यामुळे त्या विषयाबाबत देखील त्या विभागाने जे आहे ते अध्यक्ष महोदय योग्य ती दखल घ्यायला पाहिजे. आणि ही डिपार्टमेंट कसं सुधारेल याच्याकडे अध्यक्ष महोदय बघायला पाहिजे. माझे शेवटचे दोनच मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय. ठाण्याला एअरफोर्स आहे. आता युद्धजन्य परिस्थिती असो किंवा नसो, ही अतिशय संवेदनशील असे भाग आहेत. मग ते येऊरचं एअरफोर्सचं वसाहत असेल किंवा ठाण्याची एअरफोर्सची असेल, याच्या भोवती इमारती मजलेच्या मजले बांधले गेलेले आहेत अध्यक्ष महोदय. आम्ही पत्र दिलेली आहेत, एअरफोर्सने पत्र दिलेली आहेत अध्यक्ष महोदय. परंतु याची चौकशी करणार की नाही की हे नियम बाह्य आहे का नियमानुकूल आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही. माझी मागणी आहे की या निमित्ताने नगरविकास खात्याने या संबंधामधलं उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय. येऊरला देखील तीच परिस्थिती आहे. येऊरला तर काय आबाद आहे. दर अधिवेशनामध्ये येऊरचा विषय येतो. त्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचा आवाजाचं प्रदूषण होतं, निरनिराळ्या प्रकारची आजही अनधिकृत बांधकामं चालू आहेत अध्यक्ष महोदय. परंतु महापालिकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांना पाठीशी घालण्यात येतं आहे, तर त्याच्यावर कठोर प्रकारचा निर्देश देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. माझे शेवटचे 2 मुद्दे अध्यक्ष महोदय. घोडबंदरला 2च गोष्टी आहेत. एक पाण्याची कमतरता आहे. शहरामध्ये जरी असली तरी देखील घोडबंदर भागामध्ये एका बाजूला उंचच्या उंच इमारती होत आहेत. 50-50 माळ्याच्या जवळजवळ 50 तरी इमारती होणार आहेत. मी मागच्या अधिवेशनामध्ये मागणी केली होती की पहिले तुम्ही पाण्याची व्यवस्था कशी करणार, त्याच्यानंतर यांना परवानगी द्या. हायकोर्टाने देखील बंदी आणली होती, परंतु महापालिकेने हायकोर्टाकडे अफिडेव्हिट दिलं की आम्ही पाण्याची सोय व्यवस्था वितरणची सगळं आमच्याकडे प्लॅन आहे, आणि तो त्यांनी सबमिट केला आणि हायकोर्टाने ती बंदी उठवली. एवढ्या उंचच्या उंच इमारती होणार, वाहतूक कशी करणार, पाणी कसं त्यांना देणार, त्याचं काय नियोजन करणार. आणि आता तर त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरलेत. सर्व्हिस रोड देखील आपण एकत्रित करायला निर्णय केलेला आहे MMRDAने. लोकांनी त्या ठिकाणी खालती रस्त्यावर उतरून आंदोलनं केली अध्यक्ष महोदय. शेवटी सर्व्हिस रोड जो आहे तो लोकांच्या सुरक्षेकरता आहे, अंतर्गत त्या ठिकाणी वाहतुकीकरता आहे. तो वाहतूक सुरळीत व्हावं म्हणून सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्ता जर एकत्र केला, असा जर तुम्ही निर्णय केला तर तो योग्य होणार नाही, तो नियमबाह्य होईल. कोर्टामध्ये जर कोणी गेलं तर त्याला निश्चितपणे स्टे येऊ शकतो अध्यक्ष महोदय. कारण दुतर्फा जेवढी तुमची आस्थापना आहेत आणि इमारती आहेत, त्या इमारतींना जी परवानगी दिली ती सर्व्हिस रोड करणार अशा प्रकारची आश्वासन दिल्यामुळे महापालिकेने त्या ठिकाणी त्यांना परवानगी दिली अध्यक्ष. आणि आता तुम्ही मनात येईल तसं करता, आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधी देखील ठोस प्रकारचं नगरविकास खात्याने आपल्याला उत्तर दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अनेक विषय आहेत अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये अतुल भातखळकरांचा जो प्रस्ताव होता तो गडकिल्ले आणि पर्यटनाच्या संबंधी होता अध्यक्ष महोदय. त्यासंबंधी मी माझं मनोगत जे आहे ते गडकिल्ल्याच्या संबंधी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये 2च मुद्दे मी मांडेन की आपल्याला अभिमानास्पद असं काम आपल्या शासनाने त्या ठिकाणी केलं आहे. आणि युनेस्कोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे अशा प्रकारचे 12 किल्ले की ज्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा विचार आणि हे गडकिल्ले जगामध्ये पोचले. तर त्या किल्ल्यांच्या संबंधामध्ये एक वेगळं अशा प्रकारच्या निधीची पण गरज आहे, आणि प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाची पण गरज आहे. तर ती देखील करायला पाहिजे.
आणि दुसरं असंरक्षित किल्ले जे आहेत, शेकडो असंरक्षित किल्ले आहेत, त्या किल्ल्यावर वाटेल त्या प्रकारचं बांधकामं चालू आहेत, वाटेल त्या प्रकारचं काहीही केलं जाते आणि त्या ठिकाणी पुरातत्व खात्याचं लक्ष नाही, त्यांची काही इंटरेस्ट नाही, कारण की असंरक्षित आहे. तर त्या ठिकाणी हे असंरक्षित किल्ले शेवटी महाराजांचे आहेत. या गड किल्ले म्हणजे आमचं जीवन आहे. जे दुर्ग संवर्धक जे आहेत ते शेकड्याने हजारोने हे किल्ले संरक्षित करण्याचा प्रयत्न करते, स्वच्छता मोहीम करतायत, अनेक प्रकारच्या गोष्टी करतायत अध्यक्ष महोदय. परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला पाहिजे पुरातत्व खात्याचा, अहो मी तर माझ्याकडे तर रोजच्या त्यांच्या रील्स येतात की शनिवार रविवार जे आमचे दुर्ग संवर्धक, त्यांना कुठल्या मेडलची गरज नाही आहे. ते स्वतः त्या ठिकाणी कष्ट घेत आहेत की महाराजांचा किल्ला राहायला पाहिजे, महाराज हे आमचे देवासमान आहेत. आणि त्या ठिकाणी जर शासनाने आणि त्या ठिकाणचं फॉरेस्ट खात्याने त्या ठिकाणच्या पोलीस डिपार्टमेंटने त्यांना योग्य ते सहयोग दिला नाही त्यावेळेला, तर ते बरोबर होणार नाही अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे असंरक्षित किल्ल्याची देखील जबाबदारी जी आहे ती शासनाने घेणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. आणि त्या खात्याने अतिशय चांगलं काम गड किल्ले संवर्धनाच्या संबंधी केलेलं जरी असलं तरी देखील याच्या संबंधात आता आपली जबाबदारी वाढलेली आहे अध्यक्ष महोदय. कारण की युनेस्कोमध्ये आपण पोचलेले आहोत. आम्ही तर मँचेस्टरला 12 गड किल्ल्यांचे प्रतीकं घेऊन आम्ही तिथे प्रदर्शन भरवलं आहे आणि त्या ठिकाणी आजही ते चालू आहे मँचेस्टरला. एवढं त्या ठिकाणी लोकांची गर्दी आहे, त्यांना एवढी आपुलकी आहे. शेवटी या देशातला प्रत्येक तरुण जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर जाऊन तिथली माती कपाळाला लावणारा पाहिजे, अशा प्रकारची तुमची आमची जी भावना आहे आणि भूमिका आहे, तर त्याला अनुसरून या गोष्टी देखील कराव्यात, एवढं या निमित्ताने मी करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. प्रभू साहेब, तुमचा नंबर आहे, फक्त त्यांच्या